दोनच्या अडीचच्या तीनच्या मदत आणि आमच्या गावकऱ्याचं म्हणणं असं तर सकाळी पाहिल्याच्या नंतर की हे होणार नाही, आम्ही पण बसू, तू नुसतं धड काय बसवते, आम्ही शिवाजी महाराज हा घोड्यावर बसू पण योग्य ठिकाणी बसू. या ठिकाणी बसवल्याच्या नंतर गोरगरिबांचे कार्य करायचे कुठं, म्हणून आपण ग्रामपंचायतच्या समोर जागा देऊ, हवेवर जागा देऊ हेच मत मांडलं. पण ती तयार होत नव्हती. तिनं ज्या दिवशी नोटीस आली वरून 19 तारखेपर्यंत थांबायला सांगितलं, काही दंगा होता कामा नाही, सर्वांनी शांतता राखायला सांगितली. आमच्या बाया सगळ्या संयम होत्या. 19 तारखेला सगळी जयंती झाली आणि 20 तारखेला ज्यावेळेस पुढे नोटीस आली त्यावेळेस ग्रामपंचायतला मंदिराला लावण्यात आली. ज्यावेळेस तिथे नोटीस वाचली की 4 कर्मचारी लोकांना बिनधास्त पुतळा उचलायला चालतो, तुम्हाला आम्ही 100 माणसं 100 हे देऊ, आरक्षण देऊ, सगळेजण तिथे हजर आहोत, तुम्हाला कोणीच काही करणार नाही. हे जे तेव्हा तिनं वाचलं तेव्हा मात्र तिनं रात्रीच्याला तिथे गट्टू आणून टाकले, सिमेंट आणून टाकलं. ज्यावेळेस तिनं तिथे बांधकाम करण्याची तयारी लावली त्यावेळेस आमचा समाज सुद्धा मौजूद झाला. बायांची संख्याही खूप वाढली, पण बायांची संख्या वाढली. आमचा सरपंच, ऑपरेटर, ग्रामसेवक जे काही ग्रामपंचायत कर्मचारी होते ते सर्व ग्रामपंचायत मध्ये होते. वाद सुरू झाला फक्त की आम्ही ज्या बाया साईडला बसलेलो होतो मंदिरामध्ये त्यावेळेस त्यांच्या एक भागवत शेळकेचा मुलगा व्हिडिओ काढू लागला. त्यावेळेस आमच्या बायांचे थोडं समोर गेले आणि त्या म्हणल्या की आमचे व्हिडिओ का म्हणून व्हायरल करतोय, का काढतोय. तेव्हा ती संजीवनी वाघ आणि तिच्या 2-3 बहिणी भाऊ समोर आले आणि आमच्या बाया थोडीशी चकमक झाली. पण तिनं ज्यावेळेस आमची चकमक झाली तेव्हा ती सगळे व्हिडिओ व्हायरल केले, तिचे कपडे फाडले, ते व्हिडिओ व्हायरल केले. पण तिचे कपडे फाडले कोण तो व्हिडिओ का नाही. आमच्या सरपंचाच्या मागे तिची एक भावज आहे, कपडे काढून सरपंचाच्या गळ्यात पडतीये, तो व्हिडिओ कुठे, ते व्हिडिओ पण आम्हाला समोर पाहिजेत ना. आणखी कोण होतं गावात, तुम्ही होता त्यावेळेस, मला एक सांगा, हा कपडे फाडण्याचा व्हिडिओ व्हायरल होतो, आरोप होतो, नेमकं काय झालं होतं त्यावेळेस? कारण वेगवेगळे दावे केले जातात, तुम्ही त्या स्पॉटला होता, तुम्ही त्या घटनास्थळी होता, तुम्ही काय पाहिजे? मी एकच पाहिलेलं आहे की आमच्या महिलांवर अत्याचार होतोय, आमच्या महिलांवर मारहाण होती, म्हणून तिने कपडे फाडले आणि कपडे फाडून आमच्या सरपंचाचं नाव बदनाम करण्यासाठी, ती सरपंचाच्या गळ्यात हात टाकायसाठी तिनं आमच्या पळत होती ती. आणि आम्ही सरपंचाचं नाव बदनाम न होण्यासाठी सर्व महिला आम्ही सरपंचाच्या गळ्यात पडू नये म्हणून समोर आल्या बाया. सर्व महिला आम्ही समोर आलोय आणि समोर येण्याचं कारण आणि त्यांनी काय केलं, आमच्याशी दंगामस्ती करून आमचे सर्व आमचे जे माणसं आहेत हे सर्व त्यांनी पोलीस स्टेशनला बोलले. फक्त आमची महिला घरी आहे आणि महिला घरी असल्यामुळे आमच्यावर आणि केस सोडून आमच्या पुढे आले, आम्हाला म्हणतात मारा, आम्हाला आमचे माणसं फक्त सोडवायला आले होते. तर आमच्या माणसाला त्यांनी आरोप केले आणि डबल काय केलं, रात्रीला आमच्या लेकर बाळा त्यांनी आमच्या ट्रॅक्टरवर मशीनवर दगड घातली आहे म्हणा, आमची भरपाई करून दिली पाहिजे. आमची मशीन आहे ट्रॅक्टर घरी का, यांनी मशीनवर ट्रॅक्टर दगड घातले, जे आमचं घर आहे का त्या घर पण यांनी फोडले. हे का संजय वाघ नाही का, हिचे जे भाऊ आहेत आणि गावातले आहे इस्लामी शाळा आहे का, इस्लामी शाळेने आम्हाला मारला, आमचं दाखवू घेतला. विठ्ठल वाघ, इस्लामी शाळा आणि विकास वाघ हे संजयचे भाऊ हे आम्हाला अशा पद्धतीने मारहाण झाली. दुसऱ्या गटाला संजीवनी वाघच्या बहिणीच्या नवऱ्यानं गावातला मिसळ सोडण्याच्या दोन्ही बाईवर हात घातलेला आहे. आम्हाला पण त्याला अटक करायची, त्यालाही अटक करायला अटक झालीच पाहिजे. समजली संजीवनी वाघाचे 2 भाऊच मराठी माणसं एक बोला.